सुरू करा मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने मी सौ मनीषा सुनील घावटे, डीडी काचोळे माध्यमिक विद्यालय, सर्व विद्यार्थ्यांचे या ऑनलाईन तासिकेत सर्वप्रथम स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाअंतर्गत क्रम ओळखणे या घटकातील उपघटक चुकीचे पद ओळखणे हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. क्रम ओळखणे हा घटक तुम्ही गेल्या काही दिवसांपासून शिकत आहात. त्यातील शेवटचा उपघटक हा आहे. या उपघटकामध्ये आता चुकीचे पद ओळखणे या उपघटकाअंतर्गत आपण काय अभ्यासणार आहोत, तर आपल्याला जशी तुम्हाला काल संख्यांची मालिका तुम्ही बघितली, चिन्हांची मालिका तुम्ही बघितलीत, त्याप्रमाणे आजच्या उपघटकांमध्ये आपल्याला संख्यांची मालिका असणार आहे. संख्यांची मालिका म्हणजे काय, तर काही संख्यांचा समूह आपल्याला दिला जाणार आहे आणि त्यातील चुकीचं पद आपल्याला ओळखायचे. त्या संख्या समूहामध्ये म्हणजे आपल्याला ज्या काही 3, 4, 5 संख्या दिलेल्या असतील त्यामध्ये एक संख्या चुकीची असणार आहे आणि ती आपल्याला शोधायची आहे. मग आता ही चुकीची संख्या कोणत्याही क्रमांकाला असू शकते, म्हणजे दिलेल्या मालिकेत 1, 2, 3, 4 कोणत्याही नंबरला हा अंक किंवा संख्या असेल ती आपल्याला शोधून काढायची आहे. मग आता हा घटक अभ्यासत असताना आपल्याला काय लक्षात ठेवण्याची गरज आहे, तर आपल्याला मूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या यांचं पाठांतर आवश्यक आहे. या संख्या आपल्याला पाठ असतील तर दिलेल्या संख्यांचं निरीक्षण आपल्याला पटकन करता येईल. त्याचबरोबर आपल्याला समसंख्या, विषम संख्या, त्याचप्रमाणे जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या व त्रिकोणी संख्या याही माहिती असणे आवश्यक आहे. हे सर्व आपलं पाठ असेल, आपल्या लक्षात असेल तर आपल्याला दिलेल्या संख्या मालिकेचं पटकन निरीक्षण करता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला काय येणं आवश्यक आहे, तर मूलभूत क्रिया ज्या आपल्या आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या मूलभूत क्रियांचा सरावही तुमचा आवश्यक असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला दिलेल्या वेळेत गणितीय क्रिया करून सहसंबंध शोधायचा आहे. आता याच्यासाठी आपल्याला उदाहरणं तर बघायचीच आहे, पण एक उदाहरणादाखल एक संख्या मालिका मी इथे लिहिते ज्यावरून तुम्हाला उदाहरणांचा अंदाज येईल. उदाहरणार्थ आता आपल्याला जर संख्या मालिका, संख्यांचा समूह देणार असेल 5, 10, 15, 20, 25 याप्रमाणे संख्यांचा समूह आपल्याला दिला जाणार आहे. आता इथे तुमच्या बघितल्या बरोबर लक्षात येईल की इथे आपल्याला 2 सहसंबंध लावता येतील. एक तर या 5च्या पटीतील संख्या आहेत आणि दुसरं म्हणजे यात प्रत्येक संख्येतील फरक 5 आहे. मग आता तुम्हाला अशी मालिका दिली जाईल का, नाही, तर यातलं एखादं पद तुम्हाला सलग न देता उदाहरणार्थ 5, 10, 15 ऐवजी तुम्हाला 12 दिले जातील, 20, 25 अशा प्रकारची मालिका तुम्हाला दिली जाईल. मग तुम्ही निरीक्षण करून 5, 10, 12 तर काही 5च्या पटीतील नाही, परंतु 20 आणि 25 पुन्हा 5च्या पटीतील आहे. म्हणजेच इथं तुम्हाला निरीक्षणाने हे लक्षात घ्यावं लागेल की इथं 12 ऐवजी जर 15 असतील तर संख्यांची मालिका आपली 5च्या पटीतील संख्यांची होईल आणि मग बरोबर आपलं उत्तर तुम्हाला शोधता येईल की 12 ऐवजी 15 पाहिजे, म्हणजे आपली चुकीची संख्या आहे 12. अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपल्याला सराव करायचा आहे. तर आपण प्रत्यक्ष उदाहरणांकडे वळूयात. आता तुम्हाला प्रश्न कोणत्या प्रकारचा असणार आहे, तर हे बघा अशा प्रकारचा प्रश्न असणार आहे. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून ओळखा.
आता मी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला जी संख्या मालिका दिलेली आहे, संख्या मालिका बघूया आपण. 7, 10, 15, 24, 33 आणि 46. आता या संख्या मालिकेत आपल्याला चुकीचं पद पर्यायातून ओळखायचं आहे. हे चुकीचं पद कोणत्याही क्रमांकाला असेल. मग आता आधी आपल्याला त्या संख्या मालिकेतील सर्व अंकांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे बघा. आता निरीक्षण केल्यास आपण मगाशी जी संख्या मालिका दिली तर पटीतील संख्या, तर आता या संख्या बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की या कोणत्याही पटीतील संख्या नाही. मग आता त्यानंतर आपल्याला या प्रकारच्या उदाहरणांमध्ये सर्वात महत्वाचा विचार करावा लागतो, तो म्हणजे फरकाचा. सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं, यामध्ये सर्वात आधी फरक बघायचा असतो. आता इथं फरक बघत असताना आपण आता इथं पर्याय थोडेसे मी खाली लिहिलेत, मध्ये आपण गणितीय क्रियांसाठी जागा ठेवलेली आहे. तर पर्यायामध्ये मालिकेमध्ये 7 मध्ये जर मी 3 मिळवले तर मला 10 मिळत आहे. फरक बघायचा म्हणजे काय बघायचं आपल्याला, तर 7 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे, तर 3 चा फरक आहे. 10 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे, तर 5 चा फरक आहे. आता इथे 15 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे. विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो आपला बुद्धिमत्तेचा घटक आहे, हा थोडासा तुमच्या बुद्धीला चालना देणारा घटक असल्यामुळे सर्वांनी सरळ, ताठ आणि एकाग्रतेने तासिकेला बसायचं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या सोबत लेखन साहित्य, वही आणि पेन ठेवायचं आहे, जेणेकरून हे जी गणितीय क्रिया मी करत आहे माझ्यासोबत तुम्हीही केल्या तरी चालतील किंवा कराव्याच असं माझं म्हणणं आहे, की जेणेकरून तुम्हाला सर्व उदाहरणं व्यवस्थित समजतील. ही उदाहरणं तुम्ही फक्त बघून करायला अवघड जातील किंवा ती जमणार नाहीत, म्हणून गणितीय क्रिया माझ्यासोबत सर्वांनी करायच्या आहेत. आता 15 आणि 24 मधला फरक बघत होतो आपण, तर 15 आणि 24 मध्ये 9 चा फरक आहे. म्हणजे 15 मध्ये 9 मिळवल्यानंतर आपल्याला 24 मिळणार आहेत. त्याचप्रमाणे 24 मध्ये सुद्धा 9 मिळवले तर आपल्याला 33 मिळणार आहे. आणि 33 मध्ये मात्र किती मिळवावे लागतील, चला बघा सर्वजण. 33 मध्ये आपल्याला 33 आणि 46 मधला फरक आपला आहे 13 चा. मग आता या फरकाचं निरीक्षण करायचं, आपल्याला सहसंबंध शोधायचा म्हणजे आपल्याला फरकांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. मग आता इथे फरक बघा बरं. फरकामध्ये 3 आहे, 5 आहे, परंतु 9 चा फरक दोन संख्यांमध्ये आपल्याला दिसतो आणि नंतर 13 चा फरक दिसतो. तर आता एक लक्षात घ्यायचं, आपली एक संख्या चुकीची आहे, एक पद चुकीचं आहे, याचा अर्थ त्या संख्येशी निगडित असणारे आपले 2 फरक इथे चुकणार आहेत, म्हणजे चुकीचे आपल्याला दिसणार आहेत. मग आता इथे 3 चा फरक आहे, इथे 5 चा फरक आहे, इथे 13 चा, म्हणजे थोडक्यात आपल्याला हा फरक वाढतोय हे तर लक्षात येते, परंतु तो कोणत्या तरी क्रमाने वाढत असला पाहिजे. मग आता 3, 5 या संख्यांकडे बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, एकतर या विषम संख्या असतील, मूळ संख्या किंवा मूळ संख्या असतील, बरोबर. मग हे सहसंबंध आपण लावून बघायचे आहेत. मग जर मूळ संख्या असतील तर हा जो फरक आहे, मूळ संख्यांनुसार फरक वाढत जाणार असेल तर तो फरक असला पाहिजे 3, 5, 7, 11 आणि 13, बरोबर. ह्या मूळ संख्या आपल्याला माहिती आहे. आता मूळ संख्यांमध्ये 3 चा फरक आपल्याकडे आहे, 5 चा फरक आपल्याकडे आहे, म्हणजेच आता जर इथे 15 आणि या दोन पदांमध्ये जर 7 चा फरक असेल आणि पुढच्या दोन पदांमध्ये जर 11 चा फरक असेल तर 3, 5, 7, 11 आणि 13 असा मूळ संख्यांबरोबर फरक वाढत चालला आहे, हे आपल्या लक्षात येईल. मग आता हे कसं पाहायचं, तर यासाठी आपल्याला नवीन मालिका लिहिणं गरजेचं आहे. आणि ती नवीन मालिका लिहिण्याचा कंटाळा करायचा नाही, कारण ती प्रत्यक्ष लिहिल्याशिवाय आपल्याला उत्तर समजणार नाही. मग आता ही नवीन मालिका लिहिताना काय करायचं, तर 7 मध्ये 3 मिळवले आपल्याला 10 मिळाले. ओके, 10 मध्ये 5 मिळवले आपल्याला 15 मिळाले. परंतु मला आता इथं कितीचा 9 ऐवजी कितीचा फरक अपेक्षित आहे, तर तो मला कारण 3 झाले 5 झाले म्हणजे आता मला 7 चा फरक अपेक्षित आहे.
म्हणजे इथे मी 15 मध्ये 7 मिळवणं अपेक्षित आहे. मग 15 मध्ये 7 मिळवल्यानंतर किती मिळत आहेत बघा, 22. 15 मध्ये 7 मिळवल्यावर किती मिळतील, 22. मग आता 22 मध्ये 7 झाले, मग आता मला 22 मध्ये किती मिळवणं अपेक्षित आहे, तर 11 मिळवणं अपेक्षित आहे. मग 12 मध्ये जर मी 11 मिळवले तर मला पुढची संख्या मिळते 33. आता हे फार महत्वाचं आहे बघा. इथे मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते, की आपण ज्या वेळेला ही नवीन मालिका लिहितो त्यावेळेला पहिल्या मालिकेतील सर्व संख्या आपल्या येतील, फक्त एका संख्येमध्ये बदल होणार आहे. जर आपला एकापेक्षा जास्त संख्यांमध्ये बदल होत असेल तर आपली मालिका म्हणजे आपण लावलेला सहसंबंध किंवा आपण लावलेला अंदाज चुकीचा आहे हे आपण समजावून घ्यायचे. मग आता इथे 7 बरोबर आहेत, 10 आपण बरोबर लिहिलेत, 15 लिहिलेत. 7चा फरक आल्यामुळे आपल्या 24 ऐवजी आपल्या मालिकेत 12 झाले, सॉरी 22 झाले. परंतु आपला पुढचा जो अंक आहे 33 हा तसाच राहिलेला आहे. म्हणजे मालिकेतील 33 ही संख्या आपल्याला जशीच्या तशी मिळाली. म्हणजेच आपण लावलेला अंदाज बरोबर आहे हे इथं आपण लक्षात घ्यायचं. जर मला इथं 33 ऐवजी मालिकेतील 33 ही संख्या न मिळता दुसरी संख्या मिळाली असती तर मात्र आपण लावलेला अंदाज चुकीचा आहे असं आपल्याला म्हणावं लागलं असतं. हे महत्वाचं लक्षात घ्या. फक्त एक आपलं पद चुकणं, एकच संख्या वेगळी येणं किंवा चुकणं अपेक्षित आहे. मग आता 33 मध्ये आपण पुन्हा 13 मिळवले की आपल्याला 46 मिळेल. म्हणजेच आपली नवीन मालिका जी तयार झालेली आहे ती आहे 7, 10, 15, 22, 33, 46. मग आता कोणती संख्या चुकीची असली पाहिजे, तर 24 ही संख्या आपली चुकीची असली पाहिजे. आणि मग 24 ऐवजी आपल्याला मिळालेले आहेत 22. मग आता पर्यायात काय शोधायचं बरं, तर पर्यायात आपल्याला चुकीचं पद म्हणजे 24 शोधायचे आहेत. आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 24. पर्याय क्रमांक 2, 24. आलंय का लक्षात? कुणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घेऊ शकता. आता आपण उदाहरण क्रमांक पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा आता पुढचं उदाहरण. पुढची मालिका आहे 7, 15, 33, 63, 127 आणि 255. आता या उदाहरणाचं किंवा या संख्या मालिकेचं निरीक्षण केलं असता आता इथे पुन्हा आपण फरक बघूयात. फरकामध्ये बघा 7 मध्ये किती मिळवावे लागतील आपल्याला 15 मिळवण्यासाठी, 7 अधिक 8, 15. आता 15 मध्ये किती मिळवल्यानंतर 33 मिळतील बघा बरं. 15 मध्ये किती मिळवावे लागतील आपल्याला, 18 मिळवावे लागतील. 8 आणि 5 13 आणि मग 1 चाला आणि 3 33. 33 मध्ये आपल्याला किती मिळवल्यावर 63 मिळतील बघा. 33 मध्ये आपल्याला मिळवावे लागतील 30. तुम्ही स्वतः करा म्हणून मी हे थोडंसं हळूहळू घेते. तुम्ही वजाबाकी करून फरक काढत चला. 63 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला 127 मिळतील, तर इथे 127 वजा 63 असं केलं आपण तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 64. म्हणजे 63 मध्ये मिळवावे लागतायत 64, तेव्हा आपल्याला मिळतात 127. आणि 127 मध्ये किती मिळवल्यानंतर 255 मिळतील, तर बघा करून 255 वजा 127 दोन्हीतला फरक काढून बघा. बाजूला तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर 127 मध्ये 128 मिळवल्यास आपल्याला 255 मिळताय. आता आपल्याला फरकाचं निरीक्षण करायचंय. फरकाचं निरीक्षण बघा, फरक कसे आलेत आपले, तर 8चा फरक आहे,
त्यानंतर 18चा फरक आहे, त्यानंतर 30चा फरक आहे, त्यानंतर 64चा फरक आहे आणि मग 128चा फरक आहे. आता फरकामध्ये आपल्याला मूळ संख्यांचा फरक तर काही इथं दिसत नाही. मग फरकामध्ये काही दुप्पट वगैरे होते का ते बघूयात आपण. जर आपण दुप्पट म्हणावं तर 8ची दुप्पट इथे 16 दिसत नाही, परंतु जर ही दुप्पट चुकलेली असेल तर 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64 आणि 64 दुने 128. आता इथे बघा जे अंक दिलेले आहेत ते अंक तर आपल्याला बघायचे आहेतच, परंतु त्यासोबत आपल्याला जे अंक आपल्याला अपेक्षित आहेत, म्हणजे जे अपेक्षित फरक आहे, म्हणजे मला 8 नंतर 16 हा अंक इथं कुठं दिसत नाही. अरे पण इथं 16 असेल तर जमेल का, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जे अंक दिसतायत त्याबरोबर जे दिसत नाहीत आणि अपेक्षित आहेत त्या अंकांचा इथे आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला आता लक्षात घ्यावी लागेल की तुम्हाला हे सुचलं पाहिजे की अरे 8 आहे, मग 8 दुने 16 असेल का, 16 दुने 32 असेल का, मग 32 दुप्पट 64 होते का, 64ची दुप्पट ते आपल्याला 28 दिसते. आता इथं फरकांमध्ये आपल्याला फक्त 8, 64 आणि 128 या 3 अंकांवरून आपल्याला अंदाज लावायचा आहे. तर मग आपण कसा अंदाज लावणार, इथं 8 तर दिसतोय, म्हणजे 8च्या पटीत किंवा 8ची दुप्पट तिप्पट केल्यानंतर आपल्याला 64 मिळतायत. म्हणजे 8च्या पटीत आपण पुढे गेलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळू शकतं, कारण 64ची दुप्पट इथं आपल्याला 128 दिसते, परंतु 8ची दुप्पट इथं 16 आणि 16ची दुप्पट 32 मात्र दिसत नाही. परंतु मग तसं असेल का, याचा विचार मात्र आपल्याला करता आला पाहिजे. मग आता आपल्याला अपेक्षित जो फरक आहे तो जर मी इथे लिहून घेतला तर मला अपेक्षित फरक आहे 8, 8 नंतर मला पाहिजे 16, 16 नंतर पाहिजे 32 आणि मग 64 आणि 128 तर तिथे दिलेले आहेतच. मग जर हा फरक आपल्याला मिळत असेल, हा अपेक्षित फरक जर मिळाला तर आपला सहसंबंध बरोबर आहे. मग चला आपण नवीन मालिका लिहूयात. सांगितल्याप्रमाणे नवीन मालिका लिहिण्याचा कंटाळा करायचा नाही. तर आता इथे झाले 7, 7मध्ये 8 मिळवले 15, 15 मध्ये आता मात्र मला 18 मिळवायचे नाहीत, कारण 18 हा अपेक्षित फरक नाही. आपल्याला अपेक्षित फरक किती आहे, 16. मग मी आता 15 मध्ये किती मिळवले पाहिजेत बरं, 16 मिळवावे लागतील मला. मग 15 अधिक 16 किती येतील, 15 अधिक 16 येणार आहे 31. मग आता 31 मध्ये 16 झालं, 16 नंतर मला किती फरक अपेक्षित आहे, 32 हा फरक अपेक्षित आहे. मग 16 मध्ये 31 मध्ये आपण 32 मिळवून बघूयात. मघाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला आपला 63 हा अंक मिळत असेल तर आपण जे करत आहोत ते बरोबर आहे असं समजायचं. मग आता बघा बरं, 31 अधिक 32 किती मिळत आहेत, 63 मिळत आहेत बघा. म्हणजे आपला मालिकेतील 7, 15, 33 ऐवजी 31, पण 31 नंतरचा आपला हा 63 अंक आपला बदलता कामा नये, तो जसाच्या तसा आला पाहिजे. म्हणून हा 63 आणि पुढचे आपले जसे पुढे आपण बदल केलेला नाही, म्हणजेच ते 127 आणि 255 ऍज इट इज जसेच्या तसे राहतील. म्हणजेच आपल्याला निरीक्षणावरून असं लक्षात येतंय की इथे 33 ऐवजी जर 31 असतील तर आपली संख्या मालिका बरोबर असणार आहे. म्हणजेच आपल्याला चुकलेला अंक मिळालेला आहे किंवा चुकलेलं पद आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आहे 33. म्हणजेच इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. येतंय लक्षात सर्वांच्या. आता पुढील उदाहरण, पुढील संख्या मालिका आहे, पुढील संख्या मालिका बघा 17, 18, त्यानंतर 22, 23 आणि 28. तर आता 17, 18, 22, 23, 27
यामध्ये आपल्याला फारसा फरक दिसत नाही, छोटे म्हणजे जवळजवळच्या संख्या दिसत आहेत. मग फरक बघूयात आपण. तर 17 मध्ये 1 मिळवावा लागेल 18 मिळण्यासाठी, बरोबर. 18 मध्ये किती मिळवावे लागतील रे? 18 मध्ये 4 मिळवावे लागतील. 22 मध्ये 1 मिळवावा लागेल आणि 23 मध्ये पुन्हा 4 मिळवावे लागतील. आता बघा बरं, फरकामध्ये काही दिसतंय का आपल्याला सहसंबंध? फरकामधला सहसंबंध बघायचा असेल तर 1 नंतर 4 नंतर 1 परत 4. परंतु आपल्याला आता जर हे आहे असं बरोबर आहे म्हणालं तर आपलं उदाहरण चुकलंय असं होतं. मग काहीतरी तर बदल असेल ना. एखादा म्हणेल आता बरोबर आहे की 1 आणि 4 नंतर पुन्हा 1 आणि 4 म्हणजे ही मालिका बरोबर आहे. परंतु आपल्याला हे जर प्रश्न म्हणून दिलेला असेल तर यात एकतरी पद चुकीचं असलं पाहिजे. मग आता तिथे काय विचार करणार आपण अशा वेळेला? तर अशा वेळेला आपण असा विचार करायचा की 1 2 3 4 असा फरक असेल का? फरक 1 ने वाढत जातोय का? तर मग मी जर तसा विचार करून मालिका तयार केली तर माझी संख्या मालिका येईल हा 17. त्यात 1 मिळवला की मिळाले 18. आता 18 मध्ये मात्र मला माझ्या अंदाजाप्रमाणे मला 2 मिळवावे लागतील, कारण 1 2 3 4 या प्रकारचा फरक आहे असं आपण मानलं तर 18 मध्ये 2 मिळवल्यानंतर येतात 20. आता मी सांगितल्याप्रमाणे आपला पुढचा अंक मात्र मालिकेतील जसाचे तसा आला पाहिजे. म्हणजेच मी 20 मध्ये जर आता 3 मिळवले माझ्या अंदाजा, म्हणजे आपण जो सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात येत आहे, आपण जो सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न करतोय, 17 मध्ये 1 मिळवला मला 18 मिळाले, 18 मध्ये 2 मिळवले 20 मिळाले. आता 20 मध्ये 3 मिळवल्यानंतर मात्र संख्या मालिकेतीलच संख्या म्हणजे 23 आपल्याला मिळते. म्हणजे आपण लावलेला अंदाज, आपण लावलेला सहसंबंध बरोबर आहे. म्हणजेच 23 मिळाले आणि 23 मध्ये 4 मिळवल्यास मिळतात 27. बघा मिळाली मालिका 17 18 20 23 आणि 27. म्हणजेच इथे 20 कोणाच्या ऐवजी मिळालाय? कोणत्या संख्येच्या ऐवजी आपल्याला 20 मिळालेत? तर 22 या संख्येच्या ऐवजी आपल्याला 20 मिळालेले आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 22. काय आहे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 1 22. हे बघा लक्षात येत आहे. काय होतं इथे आपल्याला निरीक्षण, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडीशी काळजी घेतल्यास आणि थोडस डोकं चालवल्यास, म्हणजेच थोडासा बुद्धीचा वापर केल्यास आपल्याला हे फारसे अवघड उदाहरणं नसतात. यामध्ये फरकाचा आपण विचार करतोय आणि फरकानंतर आपल्याला काही ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आपल्याला फरकच पाहायला मिळेल असंही नाही. वर्गसंख्या, घनसंख्या हेही आपल्याला पुढे उदाहरणांमध्ये बघायचं आहे. पुढील उदाहरणाकडे आपण जाणार आहोत आता. उदाहरण क्रमांक 4. हे उदाहरण क्रमांक 4 आपल्याला दिसते, संख्या मालिका दिसते बघा. 15 21 24 32 आणि 33 आपली ही पुढची संख्या मालिका आहे. मग आता या संख्या मालिकेत निरीक्षण करायचं आहे आपल्याला. फरक, पुन्हा आपण फरकाकडे जाऊया. 15 आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे? 6. 15 आणि 6 21. 21 आणि 24 मध्ये 21 22 23 3 चा फरक आहे. 24 आणि 32 मध्ये फरक शोधायचा आता. 24 आणि 32 6 आणि 2 8 चा फरक आहे बघा. 8 आणि 32 आणि 33 मध्ये फरक आहे फक्त 1 चा. आता इथं पुन्हा बघा निरीक्षण करताना फरकामध्ये फरकाचे अंक 6 3 8 1. आता आपण बघितल्याप्रमाणे 2 फरक इथे आपले चुकलेले असतील. मग आता कोणती संख्या
म्हणजे कोणते दोन फरक चुकलेले असू शकतात? तर मागच्या उदाहरणामध्ये आपण जसं बघितलं 1 4 1 4 हा फरक स्थिर होता. मग तसा इथे आता तो क्रायटेरिया आपल्याला तिथे तो सहसंबंध आपल्याला तिथे वापरता आला नाही. परंतु इथे तो असेल का असा विचार करायला हरकत नाही. म्हणजेच पहिल्या दोन संख्यांमध्ये 15 आणि 21 मध्ये 6चा फरक आहे. 21 आणि 24 मध्ये 3चा फरक आहे. मग आता 24 आणि किंवा ह्या संख्यांमध्ये जर पुन्हा 6 आणि 3चा फरक आला तर आपल्याला मालिका मिळेल का? म्हणजेच आपल्याला मला इथं 6 आणि 3चा फरक मिळेल का हे करून बघूयात आपण. म्हणजेच 15 अधिक 6 आले 21. त्यामध्ये 3 मिळवल्यानंतर दिलेल्या मालिकेप्रमाणे 24 आले. परंतु मला जर आता परत 6चा फरक अपेक्षित आहे तर इथे 24 आणि 32 मध्ये जो 8चा फरक आहे त्याऐवजी जर मी 6चा फरक आहे असं म्हणाले तर 24 आणि 6 किती येतील? 24 आणि 6 येतील 30. आणि मग आता 30 नंतर 6 नंतर मला कितीचा परत फरक अपेक्षित आहे? 6 3 6 3 असं आपण म्हणालो आहोत. म्हणजे 6 3 6 आणि मग इथं पुन्हा 3चा फरक जर अपेक्षित असेल तर 30 आणि 3 33 आपल्या संख्या मालिकेतील पुढची संख्या आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच आपली नवीन मालिका जी तयार झाली 15 21 24 30 आणि 33. लक्षात येतंय? आपण मी सांगितल्याप्रमाणे बघा एकच आपली संख्या चुकलेली असायला हवी. मग 15 आहेत 21 आहेत 24 ऐवजी 24 आहेत 32 ऐवजी आपल्याला किती मिळालेले आहे आपल्या संख्या मालिकेत फक्त 30 मिळालेले आहेत. म्हणजे 32 एवढी एकच संख्या आपली बदललेली आहे आणि ती आपल्याला पर्यायात शोधायची असते. आपल्याला काय शोधायचं असतं पर्यायांमध्ये? तर चुकीचे पद. मग आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 पर्यायात शोधणार नाही तर आपण शोधणार आहोत 32. मग आता बघा बरं पर्यायांमध्ये 32 ही संख्या कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 32 आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 32. पुढील उदाहरण पुढील संख्या मालिका बघा 65 63 60 55 47 आणि 37 ही संख्या मालिका आहे. आता या संख्या मालिकेत आपल्याला संख्या कमी कमी झाल्या म्हणजे उतरत्या क्रमाने मागच्या संख्या मालिकांमध्ये ज्याप्रमाणे आपल्या संख्या ह्या चढत्या क्रमाने होत्या त्याप्रमाणे इथे उतरत्या क्रमाने दिसत आहेत. तर मग आपण बघूया फरक 65 मधून किती वजा करावे लागतील 63 मिळवण्यासाठी? 2 वजा करावे लागतील. 63 मधून 63 मध्ये किती वजा करावे लागतील 60 मिळवण्यासाठी? 3 वजा करावे लागतील. 60 मधून 5 तोंडी उदाहरण आहे बघा हे म्हणजे पटपट कॅल्क्युलेशन होण्यासारखं उदाहरण आहे. 55 मधून किती वजा केल्यावर 47 मिळतील? तर 8 वजा केल्यानंतर आपल्याला 47 मिळतील आणि 47 मधून किती वजा करावे लागतील? 10 वजा करावे लागतील तेव्हा आपल्याला मिळतील 37. मग आता बघा फरकांचं निरीक्षण करा. 2 3 5 नंतर ह्या 8 आणि 10. मग आता 2 3 5 या जर मूळ संख्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत बघा 2 3 5 त्यानंतर 7 आणि मग 11 याप्रमाणे किंवा मूळ संख्यांच्या वाढत्या क्रमाने हा फरक असेल तर आपली संख्या मालिका आपल्याला त्याप्रमाणे लिहिता येईल. म्हणजेच आपला अपेक्षित फरक आपण लिहितो कारण त्याचं कारण असं आहे अपेक्षित फरक जर आपण बाजूला लिहून ठेवला तर आपल्याला पुढच्या संख्येमध्ये काय मिळवायचं आहे किंवा पुढची आपल्या मालिकेतील पुढची संख्या कशी मिळणार आहे हे कळतं. आपण तो फरक आता लिहूया. इकडे लिहूयात. तर आपल्याला फरक अपेक्षित आहे 2
3, 5, परंतु 5 नंतर अपेक्षित फरक आहे 7, त्यानंतरचा अपेक्षित फरक आहे 11. मग आता आपण नवीन मालिका लिहूयात 65, की ज्यातून 2 वजा केले की आपल्याला मिळत आहेत 63, त्यातून 3 वजा केले की आपल्याला मिळत आहेत 60, त्यातून 5 वजा केले की मिळत आहेत 55. इथपर्यंतचा फरक आपल्याला आहे तसाच पाहिजे आहे. आपल्याला बदल कुठे पाहिजे, तर आपल्याला या 8 आणि 10 ऐवजी फरक पाहिजे आहे 7 आणि 11. हे लक्षात घ्या. मग आता 55 मधून आपल्या दिलेल्या मालिकेमध्ये 8 वजा केल्यावर 47 मिळत आहेत, पण अपेक्षित आपल्याला काय आहे, तर त्यातून 7 वजा करणं अपेक्षित आहे. म्हणून मी नवीन मालिकेत 55 मधून आता 7 वजा करून बघते काय होतंय. 55 मधून 7 वजा केले की मला मिळतील 48. बरोबर आहे की नाही? आणि मग आता 48 मधून मला किती वजा करायचे आहेत अपेक्षित फरकानुसार, तर मला 11 वजा करायचे आहेत. आणि आपण बघतो त्याप्रमाणे आपल्याला पुढची संख्या, आपली संख्या मालिकेतील बदलून चालणार नाही. पुढची संख्या जी मालिकेत दिलेली आहे, प्रश्नात दिलेली आहे, तीच मिळायला हवी. मग बघा बरं, 48 मधून 11 वजा केल्यावर बरोबर 37 मिळतायत का, तर हो मिळतायत. 48 मधून 11 वजा केले की मला बरोबर संख्या मालिकेतील आपली संख्या मिळालेली आहे. म्हणजे 55 ही आपल्या मालिकेतील आहेत जसेच्या तसे, 37 आहे, फक्त 47 ऐवजी आपल्याला किती मिळाले, इथे 48 मिळाले. या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. वारंवार मी त्यासाठी ते सांगत आहे की मालिकेतील फक्त एक संख्या आपली बदलणार आहे आणि ती बदललेली संख्या आहे 47. आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे 47. पर्यायांमध्ये शोधलं तर आपल्याला उत्तर मिळत आहे पर्याय क्रमांक 4, 47 ही संख्या चुकलेली आहे, की ज्याऐवजी आपल्याला 48 ही संख्या अपेक्षित आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हवे तसे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. पुढच्या उदाहरणाकडे आपल्याला जाता येईल. मग पुढचं उदाहरण बघूयात आपण. उदाहरण क्रमांक 6. दोन 2, 14, 34, 79, 98 आणि 142. आता बघा, आता इथे फरक बघायचा असेल तर आपल्याला 2, 14 संख्या खूप मोठ्या मोठ्या होत गेल्यात. बघा, सगळ्यात लहान संख्या 2 आणि सर्वात मोठी संख्या मिळते 142. मग आता इथं फरकाऐवजी दुसरं काही असेल का, तर वर्ग संख्या आणि धनसंख्या मी सांगितल्याप्रमाणे. पण आता इथे बघता तर वर्ग संख्या मला कोणतीच दिसत नाहीये. मग आता या संख्या कशा असतील बरं, तर या संख्या वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या असू शकतील. बघा, म्हणजेच वर्ग संख्यांमध्ये आपण काही मिळवलं, वजा केलं तर येणाऱ्या संख्या सुद्धा आपल्या संख्या मालिकेत असू शकतात. मग आता त्यानुसार 2 ही संख्या मला, जर मी 2 चा वर्ग म्हणजे 4 आणि त्यातून 2 वजा केले तर मिळेल का, तर हो मिळते. 2 चा वर्ग 4 वजा 2. मग आता ह्याच नियमानुसार 14 कशी मिळेल बरं, 14 मिळेल. 14 4 चा वर्ग 16, त्यातून पुन्हा 2 वजा केले तर मला 14 मिळते. म्हणजे 14 कशी मिळेल मला, 2 4 चा वर्ग वजा 2. मग आता 34 ही संख्या बघा बरं कशाच्या जवळची आहे, तर 36 ही वर्ग संख्या आहे. मग 36 कशाचा वर्ग आहे बरं, 6 चा वर्ग आहे. 6 चा वर्ग वजा 2 म्हणजे 36 वजा 2. मग आता पुन्हा 79, तर आपल्याला 81 माहितीच आहे, 9 चा वर्ग. 9 81 म्हणजेच 9 चा वर्ग 81 वजा 2, 79 मिळाली. 98, आपल्याला 100 माहितीच आहे, 10 चा वर्ग आहे. म्हणजेच 10 चा वर्ग वजा 2, 100 वजा 2, 98. आता 142 बघा बरं,
142 म्हणजे 144च्या जवळची संख्या. 144 हा कशाचा वर्ग आहे? आपले वर्ग पाठ असतील तर नक्कीच लक्षात येईल की 144 हा 12 या संख्येचा वर्ग आहे आणि म्हणून इथे फरक मिळत आहे 12चा वर्ग वजा 2. आता बघा, फरकाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे कारण आपल्याला इथे सर्व फरक सारखेच मिळालेले आहेत. मग इथे 2चा इथे फरक मी बाजूला लिहिते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. बघा, इथे फरक बाजूला लिहिते. इथे मिळालेला आहे 2चा वर्ग वजा 2, नंतर आहे 4चा वर्ग वजा 2, नंतर आहे 6चा वर्ग वजा 2, नंतर आहे 9चा वर्ग वजा 2, मग आहे 10चा वर्ग वजा 2 आणि मग आहे 12चा वर्ग वजा 2. मग आता फरकांमध्ये काय, सगळे तर वजा 2, सगळ्या वर्ग संख्या मिळाल्या. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे मग ही मालिका एखाद्याला वाटेल ही मालिका तर बरोबर आहे, पण नाही. ज्या अर्थी आपल्याला हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे त्या अर्थी यात एक पद नक्कीच कुठेतरी चुकलेलं आहे. मग आता वर्ग संख्यांचं निरीक्षण करूयात आपण. इथे 2 आहे, 2 नंतर 4 आहे, 4 नंतर 6 आहे. मग 6 नंतर किती असायला हवा होता? 8 असायला पाहिजे की नाही? 6 नंतर 8चा वर्ग, 8 नंतर मग 10चा वर्ग आणि 12चा वर्ग, म्हणजे हे समसंख्यांचे वर्ग केलेत असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे की नाही? म्हणजेच इथे 9चा वर्ग वजा 2 म्हणजेच 79 ही संख्या चुकलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग 79 ऐवजी किती असायला हवे होते? तर इथे 9चा वर्ग वजा 2 ऐवजी 8चा वर्ग वजा 2 म्हणजेच 8चा वर्ग आहे 64, त्यातून 2 वजा केले की आले 62. म्हणजेच इथं 79 ऐवजी किती अपेक्षित आहे? 62 ही संख्या अपेक्षित आहे आणि म्हणून आपलं चुकीचं जे पद आहे ते आहे 79 पर्याय क्रमांक 2. लक्षात येते बाळांनो? काय केलंय बघा. आता इथे निरीक्षण शक्तीला तुमच्या खूप वाव आहे. इथे आपल्याला अंक बघितल्याबरोबर निरीक्षण करता आलं पाहिजे आणि यासाठी या उदाहरणांचा तुम्हाला वर्षभर सराव करावा लागेल. परीक्षेच्या आधी सारखा सराव केला की तुम्हाला ते बघितल्यानंतर पटपट पटपट तुम्हाला एक एक सहसंबंध लावता येत जाईल. अरे इथे फरक आहे का, इथे विषम संख्यांचा फरक आहे का, इथे समसंख्यांचा फरक आहे का, किंवा वर्ग आहेत का, यासाठी या घटकाचा सराव खूप आवश्यक आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्या. सराव केल्यानंतर तुम्हाला काहीही यामध्ये शोधणं अवघड जाणार नाही. तर आता बघूया आपण उदाहरण क्रमांक 7. 7व्या उदाहरणामध्ये, पुढच्या उदाहरणामध्ये संख्यांची मालिका बघा दिसते सर्वांना. 10, 15, 26, 37 आणि 50. 37, 50 आणि 65. आता पुन्हा इथे वर्ग संख्यांचा काही संबंध लागतोय का? वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या आहेत का? तर 10 मला मिळतोय 3चा वर्ग 9 अधिक 1. 10 जर बघितला मी 3चा वर्ग अधिक 1. 15 जर मी बघितला तर तो आहे 4चा वर्ग 16. त्याच्यातून मात्र 1 वजा करावा लागत आहे. बरोबर. 26 मिळतोय 25 म्हणजेच 25 अधिक 1 म्हणजे 25च्या पुढची संख्या आहे म्हणजेच 5चा वर्ग अधिक 1. 37 कशी मिळते बघा. कोणत्या वर्ग संख्येनंतर येणारी संख्या आहे 37? तर 36 नंतर येणारी संख्या आहे म्हणजेच 6चा वर्ग अधिक 1. 50 येतोय आपला 49 अधिक 1 म्हणजे 7चा वर्ग अधिक 1 आणि 65 मिळतोय 8चा वर्ग अधिक 1. 8चा वर्ग अधिक 1. मग इथे बघा प्रत्येक वर्ग संख्येमध्ये 1 मिळवलेला आपल्याला दिसतोय. फक्त पर्याय दुसरा जो फरक आहे त्यामध्ये आपल्याला 4च्या वर्गामधून 1 वजा करावा लागलेला आहे. 4च्या वर्गामधून 1 वजा करावा लागला आहे. म्हणजे इथे जर आपण
4च्या वर्गामध्ये 1 मिळवला तर आपला आपला जो फरक आलेला आहे तो आपल्याला आपल्या क्रमाने म्हणजे सहसंबंध सगळीकडे सारखाच राहील. म्हणजेच इथे 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग अधिक 1 क्रमाने एक एक संख्या वाढत गेलेली आहे की जिचा वर्ग अधिक 1 केलेला आहे. म्हणजेच 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1 याप्रमाणे 6, 7, 8चे वर्ग अधिक 1. म्हणजेच आपल्याला 4चा वर्ग अधिक 1 म्हणजे किती अपेक्षित आहे ते बघूया आधी आपण. 4चा वर्ग आहे 16 अधिक 1 बरोबर 17 म्हणजेच 15 ऐवजी आपल्याला किती हवे आहेत? 17 हवे आहेत. म्हणजेच आपली जी चुकलेली संख्या आहे ती आहे 15 की ज्याऐवजी आपल्याला 17 अपेक्षित आहेत आणि म्हणून आपल्याला आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. इथे लक्षात आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. पुढचं उदाहरणाकडे जाऊयात आपण. आता पुढच्या उदाहरणामध्ये बघा अपूर्णांकांमध्ये संख्या आपल्याला दिसत आहेत 3/20 त्यानंतर 6/17 एक मिनिट हा दिसत आहेत हा 3/20 6/17 9/15 12/11 15/8 आणि 8/18/5. आता इथं अपूर्णांक आहेत म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. मग आता अपूर्णांकांमध्ये तुम्ही कसा सहसंबंध शोधणार? तर अपूर्णांकांमध्ये अंश आणि छेद यामधला सहसंबंध आपण शोधणार आहोत. तर अंशांमध्ये काय दिसतंय बघा. अंशांमध्ये बघा अंश हा आहे 3. 3मध्ये जर मी 3 मिळवले तर आपल्याला 6 मिळतील का रे? हो मिळतील. 3 मध्ये किती मिळवतोय आपण? 3 मिळवतोय. आता 6 मध्ये किती मिळवावे लागतील 9 मिळवण्यासाठी? तर 3च मिळवावे लागतील. 6 मध्ये सुद्धा पुन्हा 3च मिळवले तर 9 मिळतायत. पुन्हा 9 मध्ये 3 मिळवले तर 12 मिळतायत. 12 मध्ये 3 मिळवले तर 15 मिळतायत. आणि पुन्हा 15 मध्ये जर 3 मिळवले तर आपल्याला 18 मिळतायत. म्हणजे सगळ्या अंशांमध्ये किती फरक आपल्याला दिसतोय? 3चा फरक दिसतोय. मग आता आपण छेद बघूयात. 20 मधून 3 काय करावे लागतील इथे? वजा करावे लागतील. तेव्हा आपल्याला 17 मिळणार आहे. त्यानंतर 17 मधून किती वजा करावे लागतील? आता इथं 15 मिळण्यासाठी 2 वजा करावे लागतील. 15 मधून 11 मिळण्यासाठी 4 वजा करावे लागतील. 11 मधून 8 मिळण्यासाठी किती वजा करावे लागतील? 3 वजा करावे लागतील. 8 आणि 3 11 आणि 5 आणि 3 8 म्हणून 8 मधून पुन्हा 5 मिळवण्यासाठी आपल्याला 3 वजा करावे लागतील. मग करा बरं फरकांचं निरीक्षण. बघा अंशस्थानी ज्याप्रमाणे बरोबर 3 3 3चा फरक होता त्याप्रमाणे जर छेदस्थानी बरोबर 3 3चा फरक आपल्याला यायचा असेल तर आपल्याला हे जे दोन फरक आहेत 2 आणि 4 याऐवजी किती फरक मिळणं अपेक्षित आहे? तर 3चा फरक मिळणं अपेक्षित आहे. म्हणजेच छेदस्थानी हे 20 त्यामधून 3 वजा केले 17 परंतु 17 मधून जर 3 वजा केले तर किती उत्तर यायला पाहिजे आपलं? 14 हे उत्तर आलं. म्हणजेच 17 मधून 3 वजा केल्यानंतर 14. मग आता 14 मधून पुन्हा 3 वजा केल्यानंतर आपल्या मालिकेतील संख्या मिळते का? तर 14 वजा 3 बरोबर 11 येतंय की नाही? म्हणजेच आपलं जे चुकलेली संख्या आहे ती छेदस्थानची 15 ही संख्या चुकलेली आहे. मग आता मी सांगितल्याप्रमाणे मग तुम्ही 15 शोधणार का पर्यायात? तर नाही. पूर्ण संख्या म्हणजेच आपल्याला 9/15 ऐवजी आपल्याला 9/14 9/14
15 14 हे अपेक्षित आहे आणि म्हणून आपण पर्यायात फक्त 15 न शोधता 9/15 ही पूर्ण संख्या शोधणार आहोत आणि तो आपला बरोबर पर्याय म्हणजे चुकीचे पद असणार आहे 9/15 म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. येतंय लक्षात? चला पुढची संख्या मालिका बघा 26, 37, 50, 63, 86 आणि 109. आता इथे वर्ग संख्यांचा सहसंबंध तर दिसत नाहीये. वर्ग संख्यांच्या जवळच्या आता या आहेत बघा 26 आहे 37 आहे परंतु 50 मात्र वर्ग संख्यांच्या अगदी जवळ नाही 63 आहे 109 असणार नाही आणि 86 असणार नाही. मग आता आपण दुसरा सुरुवातीला जो आपण सहसंबंध किंवा सुरुवातीला जो क्रायटेरिया आपण वापरला फरकाचा तो इथे आहे का बघूयात बरं. मग 26 मधून किती 26 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला 37 मिळत आहेत तर 26 मध्ये किती मिळवावे लागतील बघा 11 मिळवावे लागतायत का हो 11 मिळवावे लागतायत. त्यानंतर 37 मध्ये किती मिळवावे लागतायत 50 येण्यासाठी बघा 37 आणि 10 47 आणि 3 50 म्हणजेच 37 मध्ये मिळवावे लागत आहेत 13. 50 मध्ये किती मिळवावे लागत आहेत 50 आणि 10 60 आणि 3 63 म्हणजे इथे पुन्हा 13. 86 मधून 63 वजा करा यांचा फरक काढण्यासाठी किती येईल बघा 6तून 3 गेले 3 पण 8तून 3 गेले 2 म्हणजे 23 चा फरक येतोय आणि 86 आणि 109 ही वजाबाकी करून बघा किती येतोय फरक 109 वजा 86. तर इथे उत्तर येत आहे 23. मग आता इथं पुन्हा फरकांचं निरीक्षण करा. आता इथं आलेल्या तर सर्व मूळ संख्याच आहेत 11 13 23 परंतु या मूळ संख्या क्रमाने असतील तर मग कशा असायला हवात 11 13 17 19 आणि 23 अशा असायला हव्यात तर आपल्याला त्या मूळ संख्या क्रमाने आहेत असं म्हणता येईल. म्हणजेच मला अपेक्षित असणारा फरक काय आहे तो मी लिहिते. मला अपेक्षित फरक आहे 11 त्यानंतर 13 त्यानंतर 17 नंतर 19 आणि मग 23. मग आता इथले दोन फरक चुकलेले आहेत का बघूयात आपण 11 हा फरक आपल्याकडे आहे त्यानंतर 13 हा फरक आहे म्हणजे इथे अपेक्षित फरक मला 17 आणि इथे अपेक्षित फरक जर 19 मिळाला तर माझा क्रमाने येणारा 23 हा बरोबर असणार आहे. लक्षात येतंय तुम्हाला म्हणूनच मी मागाशी सांगितलं आपल्याला अपेक्षित असणारे जे फरक आहेत ते उजवीकडे आपण लिहून घेतले तर आपल्याला नवीन मालिका लिहायला थोडस सोपं जातं. आता नवीन मालिका मी लिहिते. नवीन मालिकेमध्ये हा 26 तसाच राहील त्यामध्ये 11 मिळवले तर आपल्याला 37 मिळतोय 37 मध्ये 13 मिळवले तर मला 50 मिळतोय बरोबर. आता मला 13 नंतर कितीचा फरक अपेक्षित आहे बघा इकडे लक्ष ठेवलं तर 17चा फरक अपेक्षित आहे म्हणजेच 50 मध्ये आपण किती मिळवावे लागतील आपल्याला 17 मिळवावे लागतील. मग आता 50 मध्ये 17 मिळवल्यानंतर आपल्याला किती मिळतील बघा 67 मिळतील की नाही 67 आणि 17 नंतर कितीचा फरक पाहिजे आपल्याला 19. पण त्याचबरोबर एक गोष्ट आपण लक्षात ठेवतोय की 67 मध्ये 19 मिळवल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळेल ती आपल्या संख्या मालिकेतलीच असली पाहिजे कारण आपण 63 ऐवजी 67 आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे पुढची संख्या क्रमाने येणारी मालिकेतील 86 ही जी संख्या आहे तीच आपल्याला मिळाली पाहिजे. मग मिळते का 67 मध्ये 19 मिळाल्यावर 86 मिळत आहेत बघा 9 7 16 बरोबर 86 आपल्याला मिळत आहेत आणि मग 86 मध्ये तर 23 मिळवल्यावर आपल्याला 109 आहेतच आपल्या मालिकेत दिलेले सॉरी म्हणजेच 26 37
50, 67, 86 आणि 109 ही आहे आपल्याला मिळालेली नवीन मालिका, की ज्यामध्ये आपल्याला 63 ऐवजी किती मिळालेले आहे? 67. म्हणजेच आपली चुकलेली किंवा चुकीचं पद आहे 63, की जे आपण पर्याय शोधू आणि ते आहे पर्याय क्रमांक 3, 63. लक्षात येतंय का बघा सर्वांना? चला पुढील उदाहरण. एक, 9, 25, 49, 64, 121. बघा बरं, एखाद्याला निरीक्षण केल्याबरोबर लक्षात येईल सर्व संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? वर्ग संख्या आहेत. मग आता कशा कशाचे वर्ग आहेत बघूयात जर आपण. एक हा एकचाच वर्ग आहे, बरोबर. 9 हा 3चा वर्ग आहे. 25 हा 5चा वर्ग आहे. 49 कशाचा वर्ग आहे बरं? 7 7 49 म्हणजे 7चा वर्ग. वर्ग ही संकल्पना तुमची झालेली आहे. 64, 8 8 64 म्हणून 8 हा कशाचा वर्ग? सॉरी 64 हा कशाचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग आहे आणि 121 हा 11चा वर्ग आहे. म्हणूनच तुम्हाला सांगितलं होतं बघा, वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजे तरच आपल्याला हे लिहिता येईल. मग आता बघा बरं, वर्ग तर सर्व दिसत आहेत, सर्व संख्या वर्ग संख्या आहेत. मग आता इथं चुकीचं पद कसं ओळखणार आपण? तर या वर्ग संख्यांमध्ये सुद्धा काहीतरी सहसंबंध असला पाहिजे आणि तो आता आपल्याला शोधायचा आहे. तर आपल्याला कळेल की यातील चुकीचं पद कोणतं आहे. तर एकाचा वर्ग दिलेला आहे, एक नंतर 3चा वर्ग दिलाय, 3नंतर 5चा वर्ग दिलाय, 5 नंतर 7चा वर्ग दिलाय. मग 1, 3, 5, 7 विषम संख्या आहेत ना. मग 5 नंतर कितीचाच वर्ग अपेक्षित आहे? 8चा वर्ग आपल्याला अपेक्षित नाही. तर आपल्याला इथे 7 नंतर 9चा वर्ग अपेक्षित आहे विषम संख्येनुसार. 1, 3, 5, 7 नंतर 9 आणि 11. बरोबर येते की नाही? विषम संख्या, दोन दोन संख्यांचा फरक. म्हणजेच 1, 3. आता इथं मूळ संख्या का आपण म्हणत नाही? कारण 1 ही मुळात मूळ संख्या नाही. आपल्याला माहिती आहे 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. इथे तो गोंधळ करायचा नाही, की मग इथे 1 आल्यामुळे आपल्याला मूळ संख्या ही संकल्पना वापरता येणार नाही. म्हणून आपण मग विषम संख्येकडे गेलो. 1, 3, 5, 7, 9 आणि 11. म्हणजे इथं 8चा वर्ग जो दिलेला आहे त्याऐवजी आपल्याला कितीचा वर्ग अपेक्षित आहे? तर 9चा वर्ग अपेक्षित आहे आणि 9चा वर्ग आहे 81. म्हणजेच इथे 64 ऐवजी किती असायला हवे होते? 81 असायला हवे होते आणि म्हणून आपलं चुकीचं पद आहे 64. मी प्रत्येक ठिकाणी तेवढ्यासाठी चुकीच्या पदाला आपण गोल करतोय बघा आणि मग ते पर्यायात शोधतोय. 64 पर्याय क्रमांक 4, 64. पुढची संख्या मालिका 3, 11, 27, 57, 123 आणि 251. आता बघा काय निरीक्षण करून काय कळतंय आपल्याला? तर आता इथं वर्ग संख्यांच्या जवळच्याही ह्या संख्या दिसत नाहीयेत. मग आता पुन्हा फरकाकडे जाऊयात आपण. 3मध्ये किती मिळवल्यावर 11 मिळतील? 3 मध्ये मला 8 आणि 3 11 म्हणून 8 मिळवावे लागतील. 11 मध्ये किती मिळवल्यावर 27 मिळतील? इथे वजाबाकीच करून पाहायची. 7तून 1 गेला 6, 2तून 1 गेला 1 म्हणजे 16. मग आता पुन्हा 27 मध्ये 57 मिळवण्यासाठी ही तोंडी वजाबाकी बघा आपल्याला. म्हणूनच तुम्हाला मूलभूत क्रियांचा जो आपण सराव म्हटलं, या वजाबाक्या, बेरीज, गुणाकार हे तुम्हाला अगदी पटपट करता आले पाहिजे. याचा सराव तुम्ही चांगला करायचा. 27 आणि 57 म्हणजे 27 मध्ये 30 मिळवले की मला 57 मिळत आहेत. 57 मध्ये किती मिळवावे लागेल बघा. मग इकडे वजाबाकी करायची. 123 वजा 57 हे करून बघायचं.
किती येईल वजाबाकी? 66 येईल. 7 आणि 6 13, हातचा आला 1, 6 आणि 6 12, 66. किती आलं उत्तर इथे? 66. त्यानंतर मग 251 वजा पुन्हा 123 इकडे बाजूला करून बघायचं. 251 वजा 123, मग इथे उत्तर काढायचं. 8 आणि 3 11, हातचा आला 1, मग नंतर 5 आणि 3 गेले 2, म्हणजेच 128. म्हणजेच 123 मध्ये किती मिळवावे लागेल मला? 128. मग आता फरक. आता फरकांमध्ये तर मला सध्या काय दिसतंय बघा बरं. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे 2 फरक चुकीचे असतील, पण उरलेले 3 फरक मात्र 3 फरकांमध्ये आपल्याला काहीतरी सहसंबंध नक्कीच सापडणार आहे. मग आता 2 फरक जर चुकलेले असतील तर मग कोणत्या 3 संख्यांमध्ये? आता आपल्याला इथं काही सांगितलेलं नाहीये की तुम्ही विशिष्ट या 3 संख्यांमध्ये, त्या 3 संख्या सुद्धा आपल्यालाच शोधायच्या आहेत. मग 8च्या पटीतील असतील का बघा बरं. 8 एक 8, 8 दुने 16, 32. मग नंतर 32 नंतर किती मिळतील आपल्याला? 64 आणि मग 128. मग याप्रमाणे जर आपण सोडवलं तर अपेक्षित फरक इकडे लिहून घेऊयात आपण. 8, 16, 32, 8 दुने 16, 16 दुने 32 दुने 64 आणि 64 दुने 128 हा फरक. मग हा 3, त्यात 8 मिळवूयात, 11 मिळाला. 11 मध्ये 16 मिळवूयात, 27 मिळतील. 27 मध्ये आता 32 मिळतील. 27 मध्ये किती मिळवूयात? 32 मिळवूयात. म्हणजेच किती मिळतील बघा बरं. 7 आणि 2 9. आता 57 ऐवजी किती मिळाले आपल्याला? 59 मिळाले. एक संख्या बदलली की नाही? मग आता 59 मध्ये आपल्याला 32 नंतर 64 मिळवल्यानंतर आपल्याला किती संख्या मिळते का? याकडे मात्र आवर्जून लक्ष ठेवायचं. 9 4 13 आणि हातचा लेख 6 आणि 5 11 आणि 12, 123 मिळाली बघा. आणि मग 123 मध्ये 128 मिळाले की आपल्याला 251 मिळतात. तसेच आलंय लक्षात? बरोबर बघा. 8, 16, 32, 64 आणि 128 असा फरक आपल्याला मिळाला. आणि म्हणून आपला चुकीचा जो पर्याय आहे 57, की ज्याऐवजी आपल्याला मिळाले 59, पर्याय 2. क्रमांक 2. पुढील उदाहरणाकडे जाऊयात आपण. बघा पुढील 34, 41, 45, 56 आणि 67 अशी आपली संख्या मालिका आहे. करा बरं विचार. काय सहसंबंध आपल्याला फरकाचा लावता येईल? फरक काढावे लागतील की नाही आधी? मग आता 34 मध्ये किती मिळवावे लागतायत 41 साठी? 7 आणि 4 11, 7 मिळवावे लागतायत म्हणजेच 34. त्यानंतर 41 मध्ये किती? 4 मिळवावे लागतायत. 45 मध्ये किती मिळवावे लागतायत? 11. 6तून 5 गेले, 5तून 4 गेला 11. आणि पुन्हा 56 आणि 67 मधून 56 आणि 67 मध्ये कितीचा फरक आहे? 11चाच फरक आहे. मग आता इथे बघा बरं, आता फरकांमध्येही तसं आपल्याला फारसं समजण्यासारखं की 7, 4, 11, 11 काय असेल बरं या फरकांमध्ये? तर 7 का मिळवले पुढच्या संख्येमध्ये? पुन्हा 41 मध्ये 4 का मिळवले? 45 मध्ये 11 का मिळवले? फरकांमध्ये विशिष्ट आपल्याला मूळ संख्या असा काही क्रायटेरिया दिसत किंवा असा काही सहसंबंध दिसत नाही. मग अशा वेळेला आणखी एक तुम्हाला मी सांगून ठेवते की अंकांची बेरीज जी आहे, अंकांची बेरीज आणि वजाबाकी ही सुद्धा कधी कधी मिळवलेली किंवा वजा केलेली असू शकते. हेही आपण लक्षात ठेवायचे. अंकांची बेरीज म्हणजेच काय?
तर हा 34 आहे की नाही? मग 34 मध्ये अंक कोणते आहेत? 3 आणि 4. मग या 3 आणि 4 ची बेरीज जर केली तर किती येतंय उत्तर? 7 येतंय. म्हणजेच इथे अंकांची बेरीज किती आहे? 7 आहे. म्हणजेच 34 मध्ये 4 अधिक 3 7 मिळवले तर 41 आले. आणि मग आता 41 मध्ये 4 आणि 1 5 मिळवणं अपेक्षित होतं की नाही? तर 41 मध्ये 4 आणि 1 5 मिळवले तर इथे उत्तर वेगळं येईल. किंवा 45 मध्ये 5 आणि 4 9. पण 56 मध्ये 6 आणि 5 11 मिळवले की 67. म्हणजे इथे दोन जे चुकलेले फरक आहेत कदाचित ते हे दोन असतील. हा जर सहसंबंध आपण वापरला की अंकांची बेरीज पुढील संख्येमध्ये दिलेल्या संख्येमध्ये त्याच अंकांची बेरीज मिळवलेली आहे. हे जर आपण सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला तर आपली नवीन मालिका मिळेल आपल्याला. हा 34 आपण लिहिला. 4 आणि 3 7 मिळवले, आपल्याला 41 मिळाला. मग 41 मध्ये 4 आणि 1 5 जर मी मिळवले तर आपल्याला मिळेल 46. बरोबर आहे की नाही? मग आता 46 मध्ये मी 6 आणि 4, आता 46 जी नवीन संख्या मिळाली आहे आपल्याला त्यात 6 आणि 4 आहेत की नाही? मग त्यांची बेरीज येते 46 अधिक 10 किती येईल? 56. आला की नाही पुढचा आपला अंक बरोबर? आणि 56 मध्ये 11 मिळवले की आला 67. म्हणजेच आपली नवीन मालिका आहे 64, 41, 46, हा 56 आणि 67. म्हणजे एकच अंक आपला बदलला आणि तो आहे 45. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 13. आता बाळांनो खूप उदाहरणं खरं मी तयार केलेली होते, परंतु आता वेळेनुसार आपण एवढं एक उदाहरण घेऊया आणि थांबूयात. कारण या घटकामध्ये आपल्याला खूप उदाहरणं आहेत असे की वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात की ज्यांचा सराव करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यामध्ये मग आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे अंकांची बेरीज, वजाबाकी, जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी हे सर्व तुम्ही या सर्व प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही नंतर सराव करायचा आहे. तर या पुढचं एक शेवटचं उदाहरण आपण बघूयात आणि मग थांबूयात. 63, 80, 98, 120, 143. मग आता 63 वर्ग संख्यांच्या जवळ आहे, 64च्या जवळ आहे, म्हणजेच 8चा वर्ग वजा 1. 80 81च्या जवळ आहे, 9चा वर्ग वजा 1. 98 10चा वर्ग 100 वजा 2. 120 121च्या जवळ आहे, 11चा वर्ग वजा 1. 143 144च्या जवळ आहे, म्हणजेच 12चा वर्ग वजा किती झाले? 1. 12चा वर्ग आहे 144 आणि म्हणून 12चा वर्ग वजा 1. मग आता कोणता फरक थोडासा वेगळा दिसतोय बघा बरं. इथे 8चा वर्ग वजा 1 आहे, इथे 9चा वर्ग वजा 1 आहे, इथे 10चा वर्ग वजा 2 आले. म्हणजे इथे 10चा वर्ग वजा किती अपेक्षित आहे आपल्याला? 10चा वर्ग वजा 1. म्हणजेच 100 वजा 1 99. बरोबर आहे की नाही? मग आपलं बरोबर येईल की नाही? 8चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग वजा 1, 10चा वर्ग वजा 1, 11चा वर्ग वजा 1 आणि 12चा वर्ग वजा 1. म्हणजेच इथे 98 ऐवजी किती हवे होते? 99 हवे होते. आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 98. तर बाळांनो आपली वेळ आता संपलेली आहे, त्यामुळे आपण आता थांबत आहोत. तर मला पंचायत समिती श्रीरामपूर यांच्याकडून ही तासिका घेण्याचा किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल शिक्षण विभागाचे मी मनपूर्वक आभार मानते आणि सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी आणि परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद मॅडम.